दारूच्या नशेत टाईट होऊन नग्नावस्थेत फिरणाऱ्या एका विदेशी पर्यटकाला म्हापसा पोलिसांनी पकडून वैद्यकीय तपासणीसाठी आधी जिल्हा रुग्णालयात नेलं। तिथून त्याला मानसिक रोग्यांवर उपचार करणाऱ्या सरकारी इस्पितळात दाखल केलं। वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे। हा पर्यटक 21 फेब्रुवारीला म्हापशाच्या कानका भागात ॲक्टिवा दुचाकीवरून संपूर्ण नग्न होऊन फिरत होता। फिरता फिरता मध्येच त्यानं 2 रेस्टॉरंटच्या बाहेर विद्युत दिव्यांची आणि सुशोभीकरणासाठी लावलेल्या साहित्यांची मोडतोड केली। त्याचा हा उपद्रव सुरू असताना पोलीस तिथं पोहोचले। त्यांनी पर्यटकाला तसंच गाडीत घालून इस्पितळात नेलं। या पर्यटकानं दारूबरोबर ड्रग्ज घेतल्याचा संशय आहे। दरम्यान गोव्यात चांगले सुसंस्कारी पर्यटक यावेत यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत, पण असे विदेशी पर्यटक या प्रयत्नांना सुरुंग लावत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा सूर गोव्यातून उमटू लागला आहे। याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।